एक्झाम्पल जे आहे कोणते समुद्रजीव येते. समुद्रजीव म्हणजे काय, समुद्रामध्ये आढळणारे जे सजीव आहे. आता या दोघांचे जे एक्झाम्पल आपल्याला कशाला दिलेलं आहे. आता पहिली जी स्पेसिस आहे आणि दुसरी जी स्पेसिस आहे, फरक काय दोघांमध्ये फक्त. आता ही बालनस जी स्पेसिस आहे ना, कम्प्युटरली स्ट्रॉंग आहे कोणाच्या, या स्पेसिसच्या. मला सांगा, जर जगामध्ये एखादा माणूस स्ट्रॉंग असेल ना, दुसऱ्या माणसाला तो काय करतो, सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काय माहिती आहे का, ही स्पेसिस जी आहे पूर्णपणे सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि ती स्ट्रॉंग असल्यामुळे कोणता या स्पेसिस ती सप्रेस करते आणि ती सप्रेस केल्यामुळे ही स्पेसिस जी आहेत ना जास्त वाढू शकत नाही. हेच ते एक्झाम्पल दिले आणि त्याच टर्मला आपण काय म्हणतोय बरोबर, नो कॉम्पिटेटिव्ह रिलीज असं म्हणतोय. बघा इथे, इट इज द एक्सपान्शन ऑफ द डिस्ट्रीब्युशनल रेंज ऑफ स्पेसिस वेन द कॉम्पिटिंग स्पेसिस इज रिमूव्ह. आता याला कॉम्पिटिशन कोणाची, या स्पेसिसची. मग हे काय करणार, पूर्णपणे रिमूव्ह करणार आहे. ते एक्झाम्पल दिले तुम्हाला. बघा आता कॉर्नेल फील्ड एक्सपेरिमेंट हा काय सांगतोय, सायंटिस्ट त्यांनी एक्सपेरिमेंट दिलाय. ते एक्सपेरिमेंट नुसार ऑन द रॉकी सी कोस्ट ऑफ द स्कॉटलँड देर आर 2 ब्रँकल स्पेसिस. इथं ब्रँकलचा अर्थ होतो समुद्री जीव. काय अर्थ होतो, समुद्री जीव असा अर्थ होतो, म्हणजे समुद्रामध्ये आढळणारे जीव किंवा समुद्री जीव. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला एक्झाम्पल कसं द्यायचं, बालनसचा आणि कोणता, क्लॅमलसचा. हे 2 एक्झाम्पल. हा काय लार्जर स्पेसिस आहे, कॉम्पॅरेटिव्हली काय सुपिरियर आहे कोणापेक्षा, या स्पेसिसपेक्षा. मग मला सांगा, ही जी स्पेसिस आहे कोणती, बालनस, याला जर भारी पडते काही दिवसानंतर ही बालनस स्पेसिस काय करणार, याचं पूर्ण अस्तित्व जे आहे अस्तित्व संपवून टाकणार आहे. ठीक आहे. मग हे काय, हे स्मॉलर आहे. बालनस डॉमिनेट द इंटरडियल एरिया अँड एक्सप्लोरेट द क्लायमेट म्हणून म्हटलंय. मग हा काय करतो, काही दिवसांनी पूर्णपणे याला वाढण्यासाठी. आता याला मला सांगा, याची जी प्रोजिनी आहे पूर्णपणे जास्तीत जास्त जर वाढले ना, खूप जास्त वाढले, तर याला हा कधी पण संपवून टाकणार आहे. ते तुम्हाला एक्झाम्पल दिले. त्याच टाइमला काय म्हणतो आपण बरोबर, नो कॉम्पिटेटिव्ह रिलीज असं म्हणतोय. नेक्स्ट बघूयात आपण, तुम्हाला गॉस प्रिन्सिपल दिले. नीटला विचारला टॉपिक हा, नीटला. आता हे गॉस प्रिन्सिपल तुम्हाला काही स्टेटमेंट दिले असतात आणि त्या स्टेटमेंटनुसार तुम्हाला हे विचारलं जाते. डायरेक्ट डायग्राम पण राहते कधी कधी आणि कधी स्टेटमेंट होत राहत. आता इथे बघा तुम्हाला एक पक्षी बघायला भेटतो कोणता, येलो कलर आहे का पक्षी. इथे बघा हा येलो कलर पक्षी जेव्हा होता, पहिल्यांदा हे पूर्ण झाड येलो पक्षाचं होतं, येलो कलरच्या बर्डचं. पण कालांतराने रेड बर्ड जे इंट्रोड्यूस झाला, रेड कलरचा बर्ड जो आहे, त्यांनी काय केलं, पूर्णपणे याची डॉमिनेंट स्पेसिस होती कोणता, रेड बर्ड काय होता, थोडासा भारी वगैरे होता, मजबूत होता कोणता येलो बर्ड पेक्षा. त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या येलो बर्डची पूर्णपणे जागा ऍक्वायर्ड करून टाकली. मग हे विचार जाणार कुठं, कोणता, येलो बर्ड जे आहेत. मग त्यांनी काय केलं, येलो बर्डने पूर्णपणे झाडात जो एरिया आहे, जो वरचा पार्ट होता, टॉपचा पार्ट जो होता, तो टॉपचा पार्ट पूर्णपणे ऍक्वायर्ड केला आणि जो बेसचा पार्ट जो आहे कोणता, ह्या रेड कलरच्या बर्ड जे आहे ना, ते ऍक्वायर्ड केला. त्यामुळे झालं काय, दोघांना पण जागा भेटली, हा पण टांगटिंग मध्ये आणि हा पण टांगटिंग मध्ये, दोघं असे व्यवस्थित राहते. बघा इथे काय म्हटलं बघा, इट स्टेटेड दॅट द 2 क्लोजली रिलेटेड स्पेसिस कोणता, कॉम्पिटिंग फॉर द सेम रिसोर्सेस. दोन्ही पण काय करणार आहे, सेम रिसोर्ससाठी कॉम्पिटिशन करणार आहे, संघर्ष करणार आहे. बघा, कॅनॉट कोएक्झिस्ट इंडिपेंडेंटली ऑन द अँड कम्पेटिटिव्हली इन्फेरियर विथ वन विल बी इलिमिटेड. त्यांनी जर पूर्णपणे संघर्ष केला एकाच जागेसाठी, तर दोन्ही पण काय होतील, दोघांपैकी एक ती इलिमिनेट होईल, पूर्णपणे नामशेष होईल, निघून जाईल त्या ठिकाणी. पण काय म्हणले इथे, इव्हेंच्युअली दिस मे बी ट्रू इन द लिमिटेड रिसोर्स. आता ही जी गोष्ट तुम्हाला सांगितली कोणता, जर सेम रिसोर्ससाठी दोघांनी पण संघर्ष केला, त्यामध्ये एक स्पेसिस काय होईल, रिमूव्ह होईल पूर्णपणे. पण दोघांनी थोडा सामंजस्यपणा जर घेतला, कोणता, मिळून जुळून जर घेतलं, एकाने थोडासा वरचा पार्टला फिडिंग केली, एका थोडंसं खालच्या पार्टला फिडिंग केली, पण दोन्ही पण स्पेस काय करतात, जगू शकतात. हे तुम्हाला म्हटले. बघा मग इथे काय म्हणते बघा, आता मी तुम्हाला सांगितलं तसं, अ स्मॉलर येलो बर्ड स्पेसिस फॉरेज अक्रॉस द होल ट्री, पूर्ण ट्रीवर राहत होती काही दिवस अगोदर. अ लार्जर रेड स्पेसिस कॉम्पीट फॉर द रिसोर्सेस, लार्ज स्पेसिस आली, त्यांना कॉम्पिटिशन केली सोबत, बरोबर. त्यानंतर रेड डॉमिनेट मिडल फॉर द मोर अबंडंट रिसोर्सेस. आता रेडने काय केलं, डॉमिनेट होत त्याच्यामुळे त्यांनी हा एरिया पूर्णपणे ऍक्वायर्ड केला. मग काय म्हटलंय, येलो अडॅप्ट न्यू निश अवॉइडिंग द कॉम्पिटिशन. निश म्हणजे काय, त्यांनी नवीन जागा शोधली, त्या जागेवर तो राहायला लागला आणि त्या जागेवर तो राहायला लागल्यामुळे कोणता, ही जागा आहे कोणता, दोघांसाठी पण काय आली, सुटेबल झाली. म्हणजे वरती एक राहतोय आणि कोणता, खालच्या पार्टला एक राहतोय, हे आपल्याला म्हटलं आहे. दोन्ही पण कॉम्पिटिशन न करता सुद्धा वाढू शकतात, याचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. नेक्स्ट बघूयात आपण. बघा इथे तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिले गॉस प्रिन्सिपलचं. आता इथे पक्ष तुम्हाला दिले बघ, काही 1 नंबर, 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर, इथे 4 नंबर, 5 नंबर. यांचं काय माहिती का, यांनी टाइमच बदलून टाकला डायरेक्ट. काय टाइम बदलून टाकला, एक सकाळी जेवत आहे, एक दुपारी जेवत आहे, एक संध्याकाळी जेवत आहे, एक कोणता तिसरा पारा जेवत आहे आणि एक कोणता वेळ सोडेल जेवत आहे. कसं माहितीये का, एका झाडावर सगळ्यांना राहायचंय, एका झाडावरती रिसोर्स पण तोच वापरायचा आहे. मग जगणार कसं, त्यांनी त्यांचा फीडिंग टाइम हा बदलून टाकला. बघा मग इथे काय म्हटलंय, गॉस प्रिन्सिपल तुम्हाला म्हटलंय, रिसोर्स पार्टनरशिप तुम्हाला म्हटलंय. ते रिसोर्स काय करतात, शेअर करतात एकमेकाशी एकाच जागेवर राहून सुद्धा. बघा इथे काय म्हटलंय, इट इज द डिव्हिजन ऑफ लिमिटेड रिसोर्स. ते डिव्हिजन करणारे जो थोडा रिसोर्स आहे, जो अन्न साठवलेला आहे, त्याला काय करतात, पूर्णपणे
पार्टनरशिप करतात किंवा त्याला शेअर करतात पूर्णपणे. बाय स्पेसिस टू अवॉइड कॉम्पिटिशन, मग ते काय करतात, कॉम्पिटिशन अवॉइड करतात. ते कॉम्पिटिशन करत नाही, एकमेकांशी भांडणं करत बसत नाही. डिव्हिजन ऑफ लिमिटेड रिसोर्स, आता तो लिमिटेड रिसोर्स जो आहे कोणता, त्याला शेअर करतील पूर्णपणे. एकाच जागेवर सर्वजण राहतील, पण त्यांचा फिडिंग टाइम जो आहे, फिडिंग टाइम काय असेल, वेगवेगळा असणार आहे. बघा, फॉर दिस डे चूज डिफरंट फिडिंग टाइम्स. फिडिंग टाइम त्यांचा वेगवेगळा असतो. मग तुम्हाला सांगितलं कोणता, सकाळी 5, नंतर 6, नंतर 7, 8, 9, 10 वॉट एव्हर बेबी, केव्हा पण असेल, पण त्यांचा टायमिंग चेंज आहे, फिडिंग टाइम चेंज आहे. बघा, ऑर डिफरंट फॉरिंग पार्टनर, म्हणजे पॅटर्न म्हटले कोणता, त्यांच्या चोची आहे संपूर्णपणे चोची, या प्रत्येकात चोची बघा थोडाफार आकार बदललेला आहे. मग काही काही पक्षी काय करतात माहिती आहे का, जर झाडावरती एकत्र राहायचं असेल ना, तर झाडाचे वेगवेगळे जे भाग आहेत ते वाटून घेतात, किंवा त्यांचा फिडिंग टाइम वेगळा असतो. सकाळी एक, त्या दुपारी एक, मग सांगितलं मग तसं, ठीक आहे. आता त्यांना जर एका जागेवर राहायचं असेल, ते कॉम्पिटिशन करण्यापेक्षा वेगळा फिडिंग टाइम वापरतात आणि कोणता एकाच जागेवर सगळेजण राहतात, ठीक आहे. त्यानंतर बघा, एक्झाम्पल तुम्हाला मार्क ऑथरचं एक्झाम्पल दिले, शो दॅट द 5 क्लोजली रिलेटेड स्पेसिस, ज्या 5 क्लोजली रिलेटेड स्पेसिस आहेत ना, सारखे स्पेसिस आहे, कोणता, वार्बल्स लिव्हिंग ऑन द ट्री कुड अवॉइड द कॉम्पिटिशन, ते अवॉइड कॉम्पिटिशन काय करतात, अवॉइड करतात. अँड को एक्झिस्ट ड्यू टू द बिहेवियरल डिफरन्सेस, त्यांच्या बिहेवियरल डिफरन्सेस नुसार पूर्णपणे ते एकाच जागेवर राहून जगू शकतात. कॉम्पिटिशन काय करतात, ते अवॉइड करतात. हे त्याचे एक्झाम्पल दिले, ठीक आहे. इन देअर फॉरिंग ऍक्टिव्हिटीज, मग कोणत्या पण ऍक्टिव्हिटी त्यांच्या असेल, मग बिग साईज चेंज वगैरे असेल, काही असेल त्यानुसार, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉपिक पॅरासिटिझम, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि सगळ्यात सोपा टॉपिक कोणता, पॅरासिटिझम. दुसऱ्याच्या शरीरावरती वाढणारे भुक्कड, त्याला सुद्धा आपण म्हणू शकतो, त्याला आपण काय म्हणते, पॅरासिटिझम. दुसऱ्यांच्या शरीरावरती वाढणारे पॅरासाइट, पॅरासाइट हार्म द होस्ट, पॅरासाइट नेहमी होस्टला हार्म करतात. आता आपण पहिल्यांदा पॅरासिटिझम म्हणजे काय ते बघून घेऊ, त्यांचा होस्ट काय ते बघून घेऊ, आणि त्यांचा जो स्पेसिफिक विरल पॅटर्न आहे तो आपण बघून घेऊ. इथे बघा, मेनी पॅरासाइट होस्ट स्पेसिफिक, दे कॅन पॅरासाइट ओनली अ सिंगल होस्ट स्पेसिस. काही काहींचा पॅरासाइट जो होस्ट जो आहे ना ठरला असतो. फॉर एक्झाम्पल, गोचिडचा होस्ट ठरलेला आहे कोणता, गाय, फक्त गायच्या शरीरावरती वाढायचं. आता तुम्ही म्हणला की गायचे शरीर सोडून दुसऱ्या शरीरावर पण वाढते, पण आपण फक्त एक्झाम्पल घेतलं, गोचिड आहे, गोचिड फक्त काय करते, गायच्या शरीरावरती वाढते, म्हणजे गोचिड गायसाठी काय पडतं, स्पेसिफिक होस्ट वगैरे आहे, म्हणजे गोचिडाचा होस्ट कोणाला, गाय जी आहेत. बघा, दे कॅन पॅरासाइट ओनली अ सिंगल होस्ट स्पेसिस, फक्त एकाच स्पेसिसच्या शरीरावरती वाढत, ठीक आहे. त्यानंतर दे टेन टू को इव्हॉल्व, दोघं सोबत इव्हॉल्व झालेले असतात, का असतात, सोबत पूर्णपणे इव्हॉल्व झालेले असतात, म्हणजे गोचिड आणि गाय सोबत इव्हॉल्व झाले. जर गायनं ठरवलं गोचिडला आपल्या शरीरावर वाढून द्यायचं नाही, गोचिड पण ठरवतं इथे शरीरावरती कसं वाढायचं, त्यानंतर आपण को इव्हॉल्व मेकॅनिझम जो आहे त्यांचा राहतो, दॅट इज द होस्ट इव्हॉल्व स्पेसिफिक मेकॅनिझम अगेन्स्ट द पॅरासाइट. मग होस्ट काय ट्राय करतो, आपल्या शरीरावर वाढू नये, आणि पॅरासाइट काय करतं, याच्या शरीरावरती कसं वाढावं, दोघांचा मेकॅनिझम असतो, ते दोघं सोबत काय होतात, को इव्हॉल्व होतात. द पॅरासाइट ऑल्सो इव्हॉल्व मेकॅनिझम टू काउंटर अटॅक देम, काउंटर अटॅक करायचा प्रयत्न करतो कोणता, हा जर आपल्याला जगू देत नाही, आपण कसं जगायचं, दोघांपाय संघर्ष वगैरे करतात. म्हणजे जीवनामध्ये संघर्ष दोघांना पण असतो, कोणता, जो काही करीत नाही त्याला पण असतो, आणि जो काही करतो त्याला सुद्धा संघर्ष वगैरे असतो दोघांमध्ये पण. म्हणजे गोचिडला पूर्णपणे संघर्ष आहे, आणि त्यानंतर गायला सुद्धा संघर्ष आहे. गाय काय ट्राय करते पूर्णपणे, गोचिड आपल्या शरीरात वाढू नये, आणि गोचिड काय ट्राय करते, गाय शरीर आपलं कसं वाढते, दोघांच्या जीवनामध्ये काही संघर्ष वगैरे हवे. मग काउंटर अटॅक करता पूर्णपणे गोचिड सुद्धा, टू रिमेन विथ द सेम होस्ट, त्याच स्पेसिस राहायचं. म्हणजे किती एक्झाम्पल दिले बघा. आता ही टोमॅटो झाडावरती वाढणारी जी कॅटरपिलर लार्वा आहे ती आहे बघा. आता पॅरासाइट व्यास तुम्हाला म्हटलं, आता व्यास म्हणजे काय रे, जे कीटक उडतात पूर्णपणे, फ्लाय करतात, दे कॅन बी फ्लाय, त्याला काय आपण व्यास कसं म्हणतो बघा. लार्वी इमर्स फ्रॉम द कॅटरपिलर टोमॅटो हॉर्न, कोणता, हॉर्न वर्म तुम्हाला म्हटले, टोमॅटो झाड होते राहते, दोघं सोबत राहिले, कोईवल झालेले, हे पण याला सोडत नाही, ही पण त्याला सोडत नाही, पूर्णपणे सोबत राहिले, कोईवल झाले. टोमॅटोचं एक्झाम्पल आहे. कस्कुटा, आता कस्कुटाला आपण एक म्हटलं मराठीमध्ये अमरवेल असं म्हटलंय, मराठीमध्ये कस्कुटाला का नाव आहे, अमरवेल असं नाव आहे. आणि हा अमरवेल जर एखाद्या झाडावरती वाढला भाऊ, त्या झाडाचं पूर्णपणे आयुष्य संपून टाकल, पण अमरवेल कधी मरत नाही. तुम्ही बघितलं असेल, जर एखाद्या घासाच्या झाडामध्ये किंवा एखादा तणवीर किंवा एखादा शेतवीर आहे, जर त्या शेतामध्ये लकीली किंवा ड्रॉबॅकली जर हा जर कस्कुटा आला ना, तर कस्कुटा पूर्णपणे ते शेत संपवून टाकल्याशिवाय वाढत राहतो. कोणता, त्याला मुळं नसतं अजिबात, काहीच मुळं अजिबात नसतात, तरी पण काय त्या झाडाच्या पूर्णपणे आतमध्ये कोणतं थोडंसं जागा वगैरे करून पूर्णपणे हा जो कस्कुटा वगैरे अमरवेल आहे कंटिन्यू वाढत राहतो. त्याला मरणच नाही म्हणून त्याला नाव काय पडलंय, अमरवेल असं नाव पडलंय, मराठीमध्ये पडले. त्यानंतर हे तुम्हाला माहित आहे, याला आपण फॅमिलीर आहोत. आता काय आपल्या मासे एवढ्या डोक्यामध्ये ओवा वगैरे दिसत नाही, पण पहिल्या मासा डोक्यामध्ये खूप ओवा दिसायचे, ओवा पहिल्यांदा, म्हणजे ओवा असा पूर्णपणे मासा सोडत नव्हता. आता काही काहींच्या अजून सुद्धा डोक्यामध्ये ओवा वगैरे असतील, पण आता हे दोघं जे आहेत असं म्हणतात की कोविवॉल झालेले,
आता आपलं चेक करून बघायला लागल की खरोखर हे कोइवॉल्व झाले की नाही. आता जेव्हा ते आपण चेक करू तेव्हा आपलं समजेल की ही लाऊस जे आहेत हेड लाऊस पूर्णपणे ऊ जी आहे डोक्यामधली त्याला आपण लिखा पण म्हणतो काही वेळेस ऊसा म्हणतो. आता ह्या लिखा आणि माणूस जो आहे सोबत सोबत कोइवॉल्व झाला काय हे सुद्धा आपल्याला बघायला लागल. मग त्याचं कोणतं एक्झाम्पल आपल्याला पॅरासिटिझम. आता तुम्ही कालपर्यंत जर व्हिडिओ लेक्चर बघितले असाल तुम्हाला पॅरासिटिझम मध्ये तुम्हाला प्लस मायनस असं काहीतरी असेल. काही प्लस कधी मायनस कधी. आता मग तुम्हाला एक्झाम्पल बघितलं कोणता अमरवेल. मला सांगा अमरवेल जर आंब्या झाडावरती वाढतोय काय अमरवेल आणि कोणता आंबा आहे दोन एक्झाम्पल घेतले आपण. मला सांगा जर अमरवेल आंब्या झाडावरती वाढला आंब्याचा काही फायदा आहे का काहीच फायदा नाही म्हणून काय आंबा काय मायनस मध्ये. पण अमरवेलचा फायदा नाही कोणता याला न काही करता पूर्णपणे न्यूट्रिशन वगैरे भेटते. म्हणजे एकाचा फायदा एकाचा काय होतो लॉस होतो कशामध्ये पॅरासिटिझम मध्ये. आणि तेच तुम्हाला नेटचे पेपर विचार तरी पण फोर्स होता कोणता याला प्लस करू या मलाच करू. ठीक आहे इतकं सोपं राहत. बघ हे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय अडॅप्टेशन ऑफ द पॅरासाइट. हे पॅरासाइट कसं काय जास्त दिवस वाढते किंवा त्याला काय अडॅप्टेशन वगैरे झालेलं आहे म्हणजे आजूबाजूच्या वातावरणात जुळून घेते. अडॅप्टेशन अर्थ काय होतो आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेणे. म्हणजे आजूबाजूला काही असेल तरी पण हा जगणारच. मग त्याचं अडॅप्टेशन कसं आहे पहिला आहे लॉस ऑफ सेन्स ऑर्गन. याला सेन्स ऑर्गन नसतात म्हणजे हा सेन्सलेस आहे असं जरी म्हटलं तरी काय अडचण नाही. सेन्स ऑर्गन असतात बघा. प्रेझेन्स ऑफ अडेझिव्ह ऑर्गन्स ऑर द सकर्स टू द क्लाइंग ऑन द होस्ट. आता तुम्ही जर गोष्टी बघितलं असेल गोचिडी किंवा उवा बघितले असतात उवा जर पूर्णपणे डोक्यामध्ये राहिलं ना कोणत्या आपला कळच नाही कोण उवा आपल्या डोक्यावरती राहील किंवा हाय डोक्यामध्ये किंवा गोष्टीचं एक्झाम्पल आहे गायला लगेच कळत नाही कोणतं आपल्या अंगावरती गोचिडी वगैरे वाढले. कारण का त्यांना जे सकर असतात पूर्णपणे कोणता तेच सकरचा वापर करून कोणता त्या अॅनिमल शरीरामधले कोणता रक्तवीर जे आहेत न्यूट्रिशन वगैरे आहे ते शोषून घेत असतात. ठीक आहे त्यानंतर क्लाइंग ऑन द टू द होस्ट कोणता होस्टला काय करतात क्लाइंग करतात पूर्णपणे चिटकून राहतात. लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम कोणती एवढी प्रॉपर राहत नाही ते लॉस्ट असते. पण त्याच्यामध्ये एक कॅपॅसिटी खूप चांगली कोणती हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. सगळ्यात जास्त रिप्रोडक्शन हा करू शकतो. म्हणजे या सेन्सला सेन्सच नाही पूर्णपणे. ठीक आहे सेन्स ऑर्गन लॉस आहे. प्रेझेन्स ऑफ कोणता सकर तुम्हाला म्हटलंय शोषून घेण्याची प्रक्रिया जास्त आहे आणि कोणता लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम आणि कोणता हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. मग हे तुम्हाला वाक्य पूर्णपणे कशामध्ये विचारणार का स्टेटमेंट बेसमध्ये विचारतील. स्टेटमेंट बेसमध्ये काय हे तुम्हाला 4-5 वाक्य देतील आणि ते 4-5 वाक्य पूर्णपणे पॅरासाइटचे आहे की नाही हे आपलं विचारलं जाते. मग तुम्हाला 2-3 वाक्य जे मग लक्षात राहिलं पाहिजे कोणतं हे काय करतं याला सेन्स नाही डाय सिस्टम पूर्णपणे लॉस आहे ते दुसरं आहे. त्यानंतर याला सकर्स वगैरे आहे ते क्लाइंग करतं पूर्णपणे होस्टला आणि लास्ट आहे कोणता हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. हे 4 वाक्य लक्षात ठेवायचे. ठीक आहे मग तुम्हाला एक्झाम्पल बघा हे आहे सकर हे तुम्हाला एक्झाम्पल दिले A B. तुम्हाला एक्झाम्पल काय लॅम्प्रे एक्झाम्पल दिले तुम्हाला. दुसरं आहे लिच. लिचला आपण मराठीमध्ये काय म्हणतो माहिती का जळू असं म्हणतो. आणि मी तुम्हाला ऑलरेडी वर्गामध्ये जळूचं एक्झाम्पल सांगितले. जळू हा प्राणी असा आहे तो जर एकदा अंगाला जर टाकला ना तुमचं रक्त काही मिनिटांमध्ये शोषून घेईल. जर काही मिनिटांमध्ये रक्त शोषून घेतलं पूर्णपणे आपला विकनेस डायरेक्ट अशक्तपणा येतो इतका जबरदस्त प्राणी. पण काही माणसं बघा काही माणसाच्या शरीरावरती काही पुळ्या वगैरे असतात काही इन्फेक्शन वगैरे असतात. जर ते इन्फेक्शन जर गेलं नाही फिजिओथेरपी जे काय करतात माहिती का जळूचा वापर करून पूर्णपणे त्या अंगावरती जळू सोडतात त्या माणसा अंगावर जळू आणि जळू सोडला त्याच्या अंगावर जर एकदा चिटकला त्या भागावरती कोणता ती अशुद्ध रक्त जे आहे पूर्णपणे शोषून घेत कोणता जळू जो आहे आणि अशुद्ध रक्त पूर्णपणे शोषून घेतलं काय करतं हे जे आहे जळू परत ते रक्त जे आहे एका भांड्यामध्ये हळदीच्या भांड्यामध्ये त्याला टाकतात आणि हळदीच्या भांड्यामध्ये टाकलं परत जे रक्त शोषून घेतलं आहे परत ते रक्त त्याच्यामध्ये सोडतं आणि परत अंगावरती ठेवायचं पूर्णपणे रक्त शोषून घ्यायचं परत हळदीच्या मध्ये टाकायचं असतो मेकॅनिझम असतो. म्हणजे लीच जो आहे आपला घातक पण आहे आपल्या फायद्यासाठी पण आहे. जर एखाद्या माणसाच्या अंगाला जर टाकला हा पूर्णपणे काही मिनिटांमध्ये रक्त शोषून गेला जळू जो आहे पण आपला फिजिओथेरपिस्टला हा काम येत असतो. ॲस्करीस तो आपलं पाहुणाचे काय आपल्या शरीरामध्ये राहतो. प्रत्येक शरीरामध्ये काय जंत आहे काय जंत काय करता माहिती का आपल्या शरीरामधलं जे उरलेलं अन्न आहे इंटेस्टाईनमध्ये किंवा आपल्या अन्नलिकेमध्ये ते अन्न खातात आणि तुम्ही जर टाइमला जेवण केलं नाही ना हे जंत तुमच्या शरीरात वाढतात आणि तुम्ही जे आत्तापर्यंत स्टोअर केले ते खाऊन घेतात. मग तुम्ही जर नाही खाल्लं ते खाणार कोणता तुम्ही जर त्याला अन्न प्रोव्हाइड केलं नाही ते तुमच्या पोटामधलं जे आहे ते न्यूट्रिशन ओढून घेणार पूर्णपणे लक्षात ठेवायचं. ठीक आहे त्यामुळे टाइमला जेवत जायचं 2-3 तासाने व्यवस्थित प्रॉपर जेव्हा पाणी बिणी पेत जायचं. जर नाही पाणी पेलं जंत जर वाढली जत आपल्याकडे जत म्हणतात जंत म्हणत नाही कोणता ॲस्करीस जर जंत वाढले कोणतं तुमचं शरीरामधलं न्यूट्रिशन यांनी खाऊनच घेतं समजायचं. ठीक आहे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो काय बघा तुम्ही लहान वासरं बघितले असेल गावामध्ये गायांच्या लहान वासरात कधी ते लहान वासरं ना 1-2 महिने झाले का 2-3 महिन्याचे त्यांची अशी ढेर सुटते बघा कधी बघितलं असेल. ढेर सुटली का ते प्राणी जे आहेत ढेर सुटल्यानंतर आपण त्याला एक इंजेक्शन देतो किंवा आपण त्याला अल्मोरा नावाचं औषध देतो. आता डॉक्टर
काय देतात, अल्मोरा नावाचं औषध देतात. तुमच्या घरामध्ये जर काय बी असेल किंवा असं औषध वगैरे जंताचं ते औषध देतात. ते जर औषध दिलं जंताच कोणतं त्या वासाला बाजलं ते वास थोडंसं डेबर राहत, थोडीशी बिड्डे काय तर त्याची झुरू फिगर होते वासनाची वेळ आहे लक्ष ठेवायचं. ते त्याचं एक्झाम्पल आहे कोणतं, अल्मोराचं. ठीक आहे बघा काय म्हटलंय, त्याची 4 वाक्य बघितलं आपण. याला सेन्स नाही. त्यानंतर याच्यामध्ये काय, प्रेझेन्स ऑफ सकर्स अँड द क्लाइंट म्हटले होस्टला चिटकून राहण्यासाठी. त्यानंतर याची सिस्टम काय लॉस आहे पूर्णपणे. आणि पण सगळ्यात चांगली गोष्ट कोणतं आहे याच्यामध्ये, रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी काय हाय आहे. कळालं मग. आपण होस्टचं बघितलं, पॅरासाइटचं बघितलं. पॅरासिटिझम एकाचा लॉस एकाचा फायदा. पुढचा पार्ट बघूयात. बघा पॅरासाइट मी तुम्हाला अजून काही देईल. पॅरासाइटची जी लाईफ असते पूर्णपणे कॉम्प्लेक्स असते लाईफ सायकल. तुम्हाला देईल एक्झाम्पल, ह्युमन लिव्हर प्लग हे आपल्या लिव्हरमध्ये राहत. पण तुम्ही जर बाकीच्या एका ठिकाणी जर खराब पाणी पिलं ना, त्या खराब पाण्यामध्ये काही जीवजंतू असेल ना, आपल्या लिव्हरमध्ये हे लिव्हर प्लग वाढतं बघ. त्यामुळे पाणी नेहमी शुद्ध प्या. कोण तळ्यातलं, नदीतलं, कुठलं पण पाणी पिण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे जर कोणतं असे जर जीवजंतू असेल ते तुमच्या लिव्हरमध्ये वाढले, लिव्हरला डॅमेज करून टाकतात ते. ठीक आहे. आता ज्या माणसाला वॉमिटिंग वगैरे होते ना, काय वॉमिटिंग होते किंवा अन्नपचन वगैरे होत नाही, त्यांच्या शरीरामध्ये ना लिव्हर प्लग जो आहे कोणता त्याचं घर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं, असं पण एका संशोधनामध्ये बाहेर आलेलं आहे. बघा ह्युमन लिव्हर प्लग डिपेंड्स ऑन द 2 इंटरमिडिएट होस्ट. दोघांना डिपेंड असतो. कोणकोणता, पहिला आहे स्नेल, दुसरं कोणता आहे फिश. दोघांवरती डिपेंड असतो टू द कम्प्लीट इट्स लाईफ सायकल. त्याची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी दोघांवर तो डिपेंड असतो. बघा आता मलेरियल पॅरासाइट जो आहे नीड्स टू मॉस्किटो फॉर द स्प्रेड टू अदर होस्ट. आता मलेरिया जो पॅरासाइट आहेत ना, त्याला सुद्धा पॅरासाइट लागतात, दुसरे मच्छर लागतात, मच्छर लागतो, तो मच्छरचा वापर करून पूर्णपणे स्प्रेड होतो. ठीक आहे. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलं का, पॅरासाइट हार्म द होस्ट. आता हे तर नक्कीच आहे, पॅरासाइट नेहमी काय करतो, होस्टला हार्म करतो. आता तुम्हाला होस्ट पण कळाला आहे आणि पॅरासाइट पण कळाला आहे. होस्ट कोणला म्हणतो आपण, जो आता फॉर एक्झाम्पल आपण ऊ म्हटलं, त्यानंतर आपण माणूस म्हटलं. ठीक आहे. आता माणसामध्ये त्या ऊ मध्ये पूर्णपणे कोण होस्ट आहे कोण पॅरासाइट. आता पॅरासाइट काय राहतो, पॅरासाइट हार्म द होस्ट, म्हणजे माणसाच्या शरीरावरती वाढते पूर्णपणे किंवा डोक्यामध्ये वाढते ना, तर माणूस या ऊसाठी काय होस्ट आणि माणसासाठी हा ऊ काय पूर्णपणे पॅरासाइट आहे. याला काय म्हणतो आपण, पॅरासाइट म्हणतो, याला काय म्हणतो आपण होस्ट असं म्हणतो. कोणत्या भाषेमध्ये, या ऊच्या भाषेमध्ये. आपल्यासाठी हा कोण आहे, पॅरासाइट आहे. यासाठी हा कोण आहे, होस्ट. लक्ष ठेवायचं. ठीक आहे. बघा तुम्हाला पॅरासाइटचे गुणधर्म दिले काही. पॅरासाइट हार्म द होस्ट, तो नेहमी होस्टला काय करतो, इजा पोचवतो. काय करतो, इजा पोचवत असतो. त्यानंतर दे रिड्यूस द सर्वायवल पॉप्युलेशन. आता हे पॉप्युलेशन काय करतो, कमी करतो. आता ही डायरेक्टली तर होत नाही पूर्णपणे, जर पण ऊनने माणसा शरीरावरती अटॅक जर केला, मासे न्यूट्रिशन घेऊन टाकले, सर्वायवल रेट काय होतो, थोडंसं कमी होतो. बघा डेन्सिटी, ग्रोथ अँड द रिप्रोडक्शन होस्ट. रिप्रोडक्शन काय होतं, हे मासाचे रिप्रोडक्शन जे आहेत सुद्धा किंवा होस्ट रिप्रोडक्शन जे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती अफेक्ट करू शकतं. बघा दे मे मेक होस्ट फिजिकली वीक. ते तर आहेच. मला सांगा, जर माणसाच्यावरती जर वाढली ना, माणूस सारखं डोकायच राहत. कोणता, जर मला सांगा, जर असं जर झालं पूर्णपणे माणसामध्ये न्यूट्रिशन घेऊन टाकले किंवा ब्लड जर सक करून घेतलं पूर्णपणे, माणूस फिजिकली वीक होणारच. किंवा तुम्ही बघा नवीन एखादं वासरू जे असतं त्याला ग्रामीण भागामध्ये औषध मारता येत नाही. अशा वासराला जर आपण औषध जर मारलं, अंगावरती गोचडे वाढल्या, त्याच्या अंगावरती गोचडे वाढल्यानंतर कोणता, त्या गोचड्या पूर्णपणे शरीरामध्ये रक्त पिऊन घेतात आणि त्याला फिजिकली वीक करून टाकतात, कमकुवत करून टाकतात. याचा अर्थ काय होतो, वीकचा कमकुवत. ठीक आहे, कमकुवत करून टाकतात. त्यानंतर अँड मोर वल्नरेबल टू प्रेडेशन, म्हणजे काय बाकीच्या आपण आमंत्रण देतो. कोणता, म्हणजे मी पण याला खाल्लंय पूर्णपणे, ऊन याला आमंत्रण दिलंय, पण बाकीचे लोक आजार होणार पूर्णपणे. मला सांगा, जर ऊ कंटिन्युअस माणसाला काय करते, टॉर्चर वगैरे करते, काय करते, टॉर्चर करते. ऊने टॉर्चर केलं पूर्णपणे, बाकीचे पण वस्तू त्याच्यावरती येतील आणि त्याचा कोणता, अन्न म्हणून वापर करतील. म्हणजे हा पण गेलाय, दुसरा पण बोलो, सगळ्यांचा कोणता अन्न म्हणून कोणता माणसाला वापर करू शकतात. हे त्याचं एक्झाम्पल दिले पॅरासिटिझम. तुम्हाला बघा पॅरासाइट 2 प्रकारचे असतात. कोणता, एक्टो आणि एंडो पॅरासाइट. आतापर्यंत काय बघितलं आपण, पॅरासिटिझम म्हणजे पॅरासाइट काय असतात, ते होस्टला हार्म करतात किंवा ते डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम असतात. पॅरासाइट म्हणजे काय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला म्हटले पॅरासाइट हे 2 प्रकारचे असतात. पहिला आहे एक्टो पॅरासाइट, दुसरा आहे कोणता, एंडो पॅरासाइट. एक्टो म्हणजे काय रे, बाहेर. एंडो म्हणजे काय, आत. शरीराच्या बाहेर वाढणारे आणि शरीराच्या आत वाढणारे, हे ते 2 टाइप्स वगैरे आहे, एक्टो पॅरासाइट आणि एंडो पॅरासाइट. मग एक्टो म्हणजे कोणकोणते रे, जे शरीराच्या फक्त बाहेर वाढतील, आतमध्ये वाढणार नाही. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले, कोणतं, ऊ आहे, त्यानंतर गोचड आहे, त्यानंतर तुम्हाला समुद्रात मधला माशावरती वाढणारे जीव आहे, आणि कसकुटा. ऑलरेडी आपण कसकुटा एक्झाम्पल बघितलं, अमरवेलचं एक्झाम्पल आहे. गोचड बघितले आपण, आणि ह्या मासे शरीरावरती वाढणारे कोणतं, हे पॅरासाइट आहे. त्याचं नाव तुम्हाला दिलं नाही. आणि हे कोणतं, ह्युमन लाईस, ज्याला आपण ऊ असं म्हणतो, ते एक्झाम्पल आहे. त्यानंतर एंडो पॅरासाइट आहे, जो शरीराच्या आतमध्ये वाढतो,
मग राऊंड वर्म आहे, आपण 10वीला शिकलो होतो, गोलकृमी नावाची जे सजीवाची जातवेर आहे. टेप वर्म आहे, त्यानंतर कोणता रे, ह्युमन लिव्हर फ्लग. हे फक्त शरीराच्या आतमध्ये वाढतात. मग तुम्हाला 2 टाईप सांगता आले पाहिजे, कोणतं, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. ठीक आहे, शरीराच्या आतमध्ये वाढणारे आणि शरीराच्या बाहेर वाढणारे. ठीक आहे, आता ही एक व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उवा आहे, उवा जर शरीरामध्ये जास्त वाढलं ना, ते आपलं अफेक्ट कसं करतं बघा, ते इन्फेक्शन करतं पूर्णपणे. आता बघा याच्यामध्ये जर उवा जास्त झालं ना, पूर्णपणे केस खराब होऊन जातात, इन्फेक्शन करतात ते डोक्यामध्ये. मग आता एक्टोपॅरासाइट आणि कोणता, एंडोपॅरासाइट. बघितले का? आता हे एक्टोपॅरासाइट एक्झाम्पल बघितलं आपण, उवा आहे, त्यानंतर गोचडा आहे, त्यानंतर कोणला कोपॅटसोल म्हटलं, सी लाईस्टोल म्हटलं, ते ज्या माशांच्या सर्व वाढते, आणि कस्कुटा अमरवेल जे आहेत. हे 4 एक्झाम्पल बघा. दे फीड ऑन द एक्सटर्नल सरफेस ऑफ द होस्ट. तेवढ्या माहिती, म्हणजे जे एक्टोपॅरासाइट असतात ते सजीवाच्या शरीराच्या बाहेर वाढतात, आतमध्ये वाढत नाही, म्हणून त्यांना नाव काय पडलंय, एक्टोपॅरासाइट असं नाव पडलंय. लाईस ऑन ह्युमन, त्यानंतर टिक्स ऑन डॉग, म्हणजे कुत्र्याच्या शरीरात वाढणारे जे गोचडा आहे, मासाच्या केसामध्ये वाढणारे जे लाईस वगैरे आहे, उजा आहेत त्या. त्यानंतर एक्टोपॅरासाइट कोणता, कोपेट्स इन द मेनी मराइन फिशेसच्या शरीरात वाढतं. त्यानंतर कस्कुटा म्हणजे काय, आपल्या का अमरवेल जे आहेत. ठीक आहे, ऑन द हिज प्लांट इट हॅज नो क्लोरोफिल अँड द लिव्स. तुम्हाला अमरवेल सांगितलं, अमरवेलला क्लोरोफिल पिगमेंट नसतो, कस्कुटाला अमरवेलला, तरी पण दुसऱ्या शरीरावरती वाढतो, न्यूट्रिशन घेऊन टाळण्याचं काम करतो. बाकी त्या शरीराला, त्या दुसऱ्या होस्टला काहीच प्रोव्हाइड करत नाहीत. कोणता, अमरवेलचं एक्झाम्पल आहे. आता इथे तुम्हाला एकदम भारी एक्झाम्पल दिले, कोणता, फिमेल मॉस्किटोचं एक्झाम्पल. फिमेल मॉस्किटोला आपण पॅरासाइट म्हणू शकत नाही, कारण का, ती बिचारी फक्त मांसाच्या ब्लडचा वापर तिच्या चिल्ल्यासाठी करतो, प्रोजेनीला. बघा, नॉट कन्सिडरेबल द पॅरासाइट बिकॉज इट नीड अवर ब्लड. तिला फक्त आपलं ब्लड लागतं कशासाठी, ओनली फॉर रिप्रोडक्शन, फक्त रिप्रोडक्शन करायसाठी. मला सांगा, ही बिचारी जर आपलं ब्लड वापरतात कोणतं रिप्रोडक्शन करायसाठी, त्याच्यामध्ये आपण याला पॅरासाइट म्हणू शकत नाही. कोणता, या मच्छरला, या पॅरासाइटला वगैरे. ठीक आहे, इथे काय म्हटलंय, पॅरासाइट इज लाईव्ह इन डिसाइड द होस्ट बॉडी, शरीराच्या आतमध्ये राहतात. कोणता, ऍट डिफरंट साईट, कोणते, लिव्हर असेल, किडनी असेल, लंग्स असेल, आर्बीस असेल, शरीराच्या फक्त आतमध्ये राहतात, त्याला काय म्हणतो आपण, एंडोपॅरासाइट असं म्हणतो. द लाईफ सायकल ऑफ द एंडोपॅरासाइट आर मोर कॉम्प्लेक्स. एंडोपॅरासाइटची लाईफ सायकल कशी असते, कॉम्प्लेक्स असते. बघा, दे हॅव सिम्पल मॉर्फॉलॉजिकल अँड अनाटॉमिकल फीचर्स. कोणला, एंडोपॅरासाइटला. हाय रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल त्यांच्यामध्ये असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जंत, ॲस्करीस, राऊंड वर्म, टेप वर्म, लिव्हर फ्लग जे आहेत जास्तीत जास्त प्रमाणात बघायला भेटतात. हे त्याचं एक्झाम्पल आहे. जगामध्ये सगळ्यात हुशार कोण असेल ना, ती कोकिळे. आता कोकिळी जगामध्ये सगळ्यात हुशार कारण माहिती का, बिचारी फक्त अंडे घालायचं काम करते, अंडे घालायचं काम करते, अंडे होतच नाही. कोणता, कोको. तुम्हाला माहिती बघा, कोको आणि क्रो जो आहेत. आता झालं काय माहिती का, कोकिळीचं आणि कोणतं कावळ्याचं अंड जे आहेत सिमिलर आहे. कोणता, या कोकिळीचं आणि कावळ्याचं अंड काय सिमिलर आहे, आणि या दोघांचे अंडे सिमिलर असल्यामुळे कोकिळी एकदम शहाणी असते. कोणता, कावळं बाहेर गेलं, कावळ्याच्या घरामध्ये अंडा टाकून ठेवते, आणि बिचारा कावळं अंडे उभीत बसतं. अंडे ओवले पूर्णपणे, ते कोकिळी परत बाहेर आली, परत कोणता पक्षी घेऊन फिरून जातं. कोणता, कोकिळ जे आहेत बघायचे पॅरासाइट म्हणतात. आणि त्याला म्हटले नीटचा सगळ्यात लाडका टॉपिक, ब्रूड पॅरासिटिझम. काय म्हटलं इथे माहिती का, ब्रूड पॅरासिटिझम मध्ये आता असे काही पक्षी वगैरे असतात, ते पक्षी दुसऱ्याच्या घरट्यामध्ये आपल्या पिल्लांना वाढवतात. कोणतं, काहीच काम करत नाही. बघा, इथे काय म्हटले, हिअर द पॅरासिटिक बर्ड ले एग्स इन द नेस्ट ऑफ दिस होस्ट. दुसऱ्याच्या घरट्यामध्ये काय करतात, अंडे वगैरे घालतात. अँड लेट द होस्ट इन्क्युबेट. इन्क्युबेट म्हणजे काय रे, उभवून त्याला. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय, ही कोकिळ जे आहे पूर्णपणे कावळ्याच्या घरामध्ये अंडे घालते, होस्टच्या घरामध्ये. त्यानंतर ड्युरिंग इव्होल्युशनरी एग्स इन द पॅरासिटिक बर्ड हॅव द इव्हॉल्व टू रिसेंबल द होस्ट. रिसेंबल म्हणजे काय रे, सारखे असतात. कोणता, आता जो कावळा आहे, कावळ्याचे अंडे आणि कोणत्या कुकुळचे अंडे जवळपास सारखे असतात, रिसेंबल असतात. आणि हे रिसेंबल असल्यामुळे कोणता, कावळ्याला कळतच नाही बिचारायला, कावळं येडच. कोणतं, कावळ्याला कळतच नाही. कोणतं, कावळ्याला त्याचे जर अंडे कळत असणार, कोणतं, कावळ्याने ते अंडे फोडून टाकल्यास, पण कावळं ते अंडं फोडत नाही, बिचारा कावळं ते अंडं वाढवत. कोणतं, वाढवत पूर्णपणे उभवतं ते अंडं, आणि ते अंडं उभवलं, इन्क्युबेट करताना, त्यानंतर कुकुळ आपल्या पक्ष्यांना पूर्णपणे पिल्लांना घेऊन जातो. त्यानंतर साईज अँड द कलर म्हणजे काय, रिसेंबल असतात. साईज मध्ये त्यांची साईज पण सेम असते, जवळपास रिसेंबल असते, आणि त्यांचा कलर सुद्धा काय असतो, रिसेंबल असतो, जवळपास सारखा असतो. त्यामुळे बिचारा कावळ्याला ते ओळखता येत नाही. सो द होस्ट बर्ड कॅन नॉट डिटेक्ट अँड द इजेक्ट द फॉरेन एग्स इझिली. ते ओळखू शकत नाही. त्यामुळे एक्झाम्पल, ब्रूड पॅरासिटिझम एक्झाम्पल बिटवीन कुकू अँड क्रो. कोकिळ आणि कावळ्यामधलं तुम्हाला ते एक्झाम्पल दिले आहे. विचार करा, जगामध्ये असे सुद्धा माणसं, असे सुद्धा पक्षी असतात, किंवा असे सुद्धा सजीव असतात. कोणता,
ते बिचारे काहीच काम करत नाही, फक्त अंडे द्यायचं काम करतात. बिचारा अंड गोतं पण फक्त नंतर खायला व्हायचं काम करते. आता कॉमन सिलिझम मध्ये एखादा फायदा होतो, दुसरा फायदा पण होत नाही, तोटा पण होत नाही. त्याला काय म्हणतो आपण? कॉमन सिलिझम आहे. बघ तिथे काय म्हटलंय? ऑर्किड ऑन मँगो ट्री, दुसरं ब्रँकल ऑन वेल. आता ब्रँकलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं कोणता? समुद्रामध्ये वाढणारा जो जीव आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? ब्रँकल समुद्र. इथे बघा ऑर्किड नावाची वनस्पती आहे, म्हणजे फुल असणारी वनस्पती आहे ही. ऑर्किड आणि मँगो ट्रीचं एक्झाम्पल तुम्हाला दिले. मला सांगा रे, मँगो ट्रीचं जर आपण झाड बघितलं, जवळपास 800-900 किलोच्या पुढेच आपण झाड असं म्हटलं कसं केलंय. आणि ही जे ऑर्किड आहे त्याचं वजन किती असणार आहे? जास्तीत जास्त 1 किलो वजन असणार आहे. मला सांगा 800-900 किलोच्या आंब्या झाडाला कोणता ऑर्किड फक्त वाढवायचं नाही त्याला. फक्त काय ऑर्किड काय करतं माहिती काय? फक्त या आंब्या झाडावरती आसरा घेतं. काय घेतं? आसरा घेतं. ते आहे एपिफायटिक. कोणतं? ऑर्किड. ऑर्किड एपिफायटिक असेल कोणतं? त्याला पूर्णपणे आंब्याकडे न्यूट्रिशन नाही पाहिजे, फक्त आंब्याचा आधार पाहिजे. ते हवेतलं पूर्णपणे मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून काय करतं माहिती का? आपलं जे फोटोसिंथेसिस आहे, फोटोसिंथेसिस करतं, ठीक आहे. ते एक्झाम्पल आहे ऑर्किडचं. त्यामुळं ऑर्किड झाडाकडून काहीच घेत नाही, फक्त काय झाडाचा आधार घेतं, बाकी स्वतः तेच करतं सगळं. त्यानंतर ब्रँकल ऑन वेल. आता हे जे वेल्स आहे पुढं किंवा ब्रँकल वगैरे समुद्र जीव आहेत, या माशा शरीरावरती वाढतात, वेल शरीरावरती वाढतात, पण वेल कोण काहीच घेत नाही, त्याला हार्म पण करत नाही. आणि वेलला पण त्याचा काही तोटा वगैरे नसतो, आपल्या शरीरावरती वाढते. 10-12 ग्रॅमचा जो ब्रँकल वगैरे आहे, काही फरक पडत नाही. त्यानंतर आपल्याकडे बघा बगळे असतात, बगळे शरीरावरती वाढतात. कोणता? शेवट वाढ इन द सेन्स कोणता? ते फक्त त्या प्राण्यांच्या शरीरावरती राहतात, गोष्टी वगैरे खातात पूर्णपणे, असं ते एक्झाम्पल आहे. आणि कोणता? सी एनिमोन आणि डाऊन फिश आहे. आता बघा ही सी एनिमोन आहे आणि हा डाऊन फिश आहे. आता याच्या शरीरावरती हा फिश वाढतोय, कारण काय माहिती का? फिशला एक फायदा होतो काय? जर कोणी त्या फिशला खायला आलं, कोणता? हे जे टेंटकल्स आहे याचे टेंटकल्स, मला सांगा रे, याला टेंटकल जर असलं, या कोणत्या प्राण्याच्या जीवामध्ये येईल? मी तुम्हाला 11वीला सांगितलं होतं, जर याला टेंटकल असेल, टेंटकल्स, तो कोणत्या ग्रुपमध्ये येईल किंवा कोणत्या फायलामध्ये येईल? नायडेरिया. कशामध्ये? नायडेरिया फायलामध्ये येईल. नायड्रेला काय पूर्णपणे टेंटकल असतात आणि या टेंटकल्समध्ये काय असतं? विष असतं, पॉयझन असतं. आणि त्या पॉयझनचा वापर करून पूर्णपणे हे त्या पक्षाला, त्या माशाला काय करतं? सपोर्ट करते. जर कोणी आलं टेंटकल काय केलं इन्सर्ट त्याच्या अंगामध्ये, ते बेशुद्ध सुद्धा पडू शकतं, ठीक आहे. त्यामुळे माशाचा फायदा आहे. आता माशाला काय पूर्णपणे टेंटकल्सनी लावून धरत नाही किंवा पूर्णपणे म्हणजे हे टेंटकल जे आहेत माशाच्या सपोर्टसाठी असतात, माशाला पूर्णपणे खाऊन देत नाही, ठीक आहे. बरं, मग इथे काय म्हटलंय? सी एनिमोन, त्याचा फायदा काहीच होत नाही, पण कोणता? डाऊन फिशचा फायदा होतो. म्हणून काही फिशला काही फायदा दिलाय, प्लस दिले, आणि सी एनिमोनला काय दिले? 0 दिले. म्हणजे याचा तोटा पण होत नाही, याचा फायदा पण होत नाही. तसंच कॅटल रेट आहे पूर्णपणे, ते जे पक्षी वगैरे आहे त्या पक्ष्यांचा फायदा होतो, गायीचा फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही. पण ज्याचा फायदा होतो त्याला प्लस लिहायचं, ज्याचा तोटा होत नाही त्याला काय यायचं? पूर्णपणे 0 लिहायचं. किंवा ज्याचा फायदा होतो त्याला प्लस मध्ये लिहायचं, ज्याचा फायदा होत त्याला काय लिहायचं? मायनस मध्ये लिहायचं. किंवा तोटा होत असेल तर विन विन सिच्युएशन दोघांची पण. म्हणजे काय? म्युच्युअलिझम मध्ये दोघांचा पण फायदा असतो, याचा पण फायदा असतो आणि याचा पण फायदा असतो, दोघांचा पण. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले? लायकेनचं एक्झाम्पल दिले आणि तुम्हाला फंगीचं एक्झाम्पल दिले. फंगी आणि लायकेन, सॉरी, फंगी आणि अल्गीचं असोसिएशन असतं. म्हणजे काय? अल्गी फंगी काय दोघं सोबत वाढतात. बघा इथे लायकेन इज अ म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप बिटवीन द फंगस अँड द फोटोसिंथेटिक अल्गी ऑर सायनोबॅक्टेरिया. हे दोघांचं काय असतं? रिलेशन असतं. म्हणजे अल्गी काय करते? अल्गी काय करते? त्या फंगाईला फूड प्रोव्हाइड करते. ही फोटोसिंथेसिस करतं. कोणता? अल्गीमध्ये क्लोरोफिल पिंड असतं, ते काय करतं? फोटोसिंथेसिस करतं आणि त्या फंगायला वाढीसाठी मदत करतं. आणि फंगाय काय करतं? जमीनमधले जे न्यूट्रिशन आहे कोणतं? त्या अल्गीला प्रोव्हाइड करतं. मग या दोघांमध्ये काय? विन विन सिच्युएशन आहे, दोघांचा पण फायदा होतो. म्हणून आपण दोघांना सुद्धा काय लिहितो? प्लस प्लस लिहित असतो. बरं, आता मायक्रोरायझा आणि कोणतं झाड जे आहेत, मायक्रोरायझा काय करतं? मायक्रोरायझाला जगामध्ये कुणीच राहायला जागा देत नाही, पण झाड देते राहायला जागा. आता त्याला राहायला जागा दिल्यामुळे काय होतं माहिती का? मायक्रोरायझा या प्लॅन्टच्या रूटवरती राहते आणि त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देतं जमिनीमधलं. आणि हे जे झाड आहे पूर्णपणे कोणतं? त्याचा वापर करून काय करतं? न्यूट्रिशन वापर करून वाढवून घेतं, स्वतःला वाढवून करून घेतं. आणि ते वाढ करून घेतलं का या मायक्रोरायझाला थोडंसं अन्न प्रोव्हाइड करतं. कोण पडतं? झाड ते अन्न प्रोव्हाइड करत असल्यास ठेवायचं. या दोघांमध्ये काय? विन विन सिच्युएशन आहे, दोघांचा पण फायदा आहे. बघा, असोसिएशन बिटवीन फंगी अँड द रूट्स ऑफ द हायर प्लांट. द फंगी हेल्प द प्लांट इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ द इसेन्शियल न्यूट्रिएंट. मग काय करतं? ते फंगी झाडाचं जे इसेन्शियल न्यूट्रिएंट झाडाला पाहिजे ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतं फ्रॉम द सॉइल, वाईल द प्लांट प्रोव्हाइड द फंगी विथ द हायड्रोकार्बोहायड्रेट्स. म्हणजे काय? अन्न प्रोव्हाइड करतं. तू मला काय न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून दे, मी तुला अन्न देतो बनवून पूर्णपणे. कशाला? मग कोण म्हणतं? मायक्रोरायझा आणि झाडाचं रिलेशनशिप असतं. तसं या दोघांचं लायकनचा पण फायदा आहे, फंगीचा पण फंगीचा पण फायदा आहे, अल्गीचा पण फायदा आहे. इथे मायक्रोरायझा पण फायदा आहे आणि हायर प्लांट सुद्धा फायदा आहे. दोघांची काय? विन विन सिच्युएशन आहे, प्लस प्लस सिच्युएशन वगैरे आहे. हे कोणतं बघितलं आपण? म्युच्युअलिझम.
अशा प्रकारे आपला जो पार्ट आहे म्युच्युअलिझमचा, त्यानंतर पॅरासाइटचा, त्यानंतर कॉमन्सलिझम, अमेन्सलिझम, हे जे पार्ट आहे 6 पार्ट जे आहेत ते इथं ओव्हर झाले. त्यानंतर बघा कॉमन्सलिझमचं अजून एकदम एक्झाम्पल दिले. आता हे जर झाड आहे स्पेसिफिक, ते पर्टिक्युलर ह्या फ्लायला जे आहेत ना, वॅप स्पेसिस जे आहेत, वॅप्स म्हणजे काय ते असे कीटक जे फ्लाय करू शकतात, उडू शकतात. आता हे झाड पूर्णपणे फ्रूट आणि ही जी कीटक आहे या दोघांचं काय असतं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे हे झाड स्पेसिफिक होतं ह्या स्पेसिसला, कोणत्या व्यास स्पेसिसला वाढण्यासाठी मदत करतं. होतं काय माहिती आहे का, जेव्हा झाड हे फ्रूट जे आहेत कोणत्या ह्या स्पेसिसला वाढण्यासाठी मदत करताना ही स्पेसिस जे आहे कोणता त्या झाडाला कोणता पॉलिनेशन करण्यासाठी मदत करतं. आता जर पूर्णपणे ही स्पेसिस झाडाला पॉलिनेशन करण्यासाठी मदत करत असेल, झाडाला त्याला अंडे देणं साहजिकच आहे. म्हणजे हे त्या फळामध्ये अंडे घालतं आणि कोणतं ते अंडे घातले पूर्णपणे, अंडे घातल्यानंतर हे त्याला पुढे स्प्रेडिंग करायला मदत करतं. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला देईल. बघा म्युच्युअलिझम बिटवीन द प्लांट अँड एनिमल थ्रू द पॉलिनेशन अँड सीड डिस्पर्शन. पॉलिनेशन करण्यासाठी आणि कोणता सीड डिस्पर्शन करण्यासाठी ही जी स्पेसिस आहे ती स्पेसिस काय माहिती कोणता, फिग ट्रीज अँड द वॅस्प. तुम्हाला म्हटलंय फिग ट्रीज ही जी झाड वगैरे आहे. बघा द स्पेसिस इज द पॉलिनेटेड ओनली बाय इट्स पार्टनर वॅस्प स्पेसिस अँड द नो अदर स्पेसिस. ती फक्त काय करते, ह्या स्पेसिस जागा देते आणि तीच फक्त स्पेसिस काय करते माहिती का, कोणतं या स्पेसिस लावण्यासाठी मदत करते. पण दोघांची सुद्धा काय म्युच्युअलिझम आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. त्यानंतर बघा द फिमेल वॅस्प पॉलिनेटेड द फिग कोणतं इन्फ्लोरन्सेस व्हाईल द सर्चिंग फॉर द सुटेबल एग लेइंग साइट्स इन फ्रूट्स. फ्रूटमध्ये थोडी जागा ठेवते कोणता अंडे वगैरे घालण्यासाठी. द फिग ऑफर इन द वॅस्प सम डेव्हलपिंग कोणता सीड ॲज फूड ॲज द वॅस्प लार्वे. याला अन्न प्रोव्हाइड करणं. आता याला जर पूर्ण अन्न प्रोव्हाइड केलं पूर्णपणे ही अंडे वगैरे घालते आणि त्या सीड डिस्पर्शनला किंवा पॉलिनेशन काय करते, मदत करत असते. हे आपल्याला दिलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे म्युच्युअलिझम. आता बघायचं म्युच्युअलिझम मध्ये अजून एक्झाम्पल दिले ऑर्किडचं. आता काही झाडं असे आहे पूर्णपणे त्यांना दुसऱ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी कोणता असा काही नेक्टर प्रोव्हाइड करतात, त्यांना असं वाटतं की आपलाच पार्टनर वगैरे आहे. तिथे एक्झाम्पल बघा म्युच्युअलिझम. काय म्हटलं इथं, ऑर्किड शो द डायव्हर्सिटी ऑफ फ्लोरल पॅटर्न. त्याचं डायव्हर्सिटी आहे. आता इथं डायव्हर्सिटी म्हणजे पोरांनो काय, विविधता. काय म्हटले, विविधता म्हणजे काय, डायव्हर्सिटी असताना म्हणतो आपण. बघा फॉर फ्लोरल पॅटर्न दे अट्रॅक्ट द राईट पॉलिनेटर इन्सेक्ट. स्पेसिफिक पॉलिनेटर इन्सेक्ट काय करतात, ते अट्रॅक्ट करतात कोणता, बीज अँड द बंबल बीज म्हणून म्हटले, टू द इन्श्युअर पॉलिनेशन. नॉट ऑल द ऑर्किड ऑफर द रिवॉर्ड. सगळे ऑर्किड त्याला रिवॉर्ड ऑफर करत नाही. म्हणजे हे इतकं हुशार आहे ऑर्किड ट्री जे आहेत. ऑर्किड ट्री पूर्णपणे असा स्मेल तयार करते ना, असं नेक्टर तयार करते. तो नेक्टर ह्या बीला वाटतं की आपला जो पार्टनर आहे तोच पार्टनर आपल्याला बोलवतात काय, किंवा त्या पार्टनरचा सुगंध वगैरे आहे काय, नेक्टर वगैरे आहे. त्यामुळे कोणता हे त्याच्यावरती अट्रॅक्ट होतात आणि ते अट्रॅक्ट झाले कोणता त्यांचे जे स्टिग्मा स्टाईल ओरी आहे त्याच्यावरती बसतात आणि कोणता अँथर जो आहे पूर्ण अँथरवरती बसले ते पोलन त्याला लटकतात आणि ते जिथे जातील कोणता त्याचं काय होतं, पोलिनेशन होतं. हे इतकं हुशार झाड वगैरे असतात. म्हणजे फक्त माणसालाच हुशार येतं, मग त्याचं झाड सुद्धा काय असतं पूर्णपणे त्या लेवलचे हुशार वगैरे असतात. आता ते बघा इथे सेक्शुअल डिटिक ऑफ द ऑर्किड कोणता, मेटेरियल ऑर्किड. बघा हेच तुम्हाला माहिती म्हणतो एक्झाम्पल. आता हे काय करता माहिती का, त्यांना असं वाटतं, आता ही तुम्हाला पक्षी बसले बघा, कीटक बसले, ह्या कीटकांना असं वाटतं की याच्या आतमध्ये कोणता आपला स्पेस पार्टनर जो आहे तो राहतोय, असं त्यांना वाटतं. प्लांट रिलेशनशिप कसं असतं. इथे काय म्हटले, वन पेटल ऑफ इट्स फ्लावर रिसेंबल द फिमेल बी इन द साईज. कोणता रिसेंबल म्हणजे काय, सारखा असतं. मला सांगा याला जर असं वाटतं या पक्षाला कोणतं, हे जे ऑर्किड आहे, ऑर्किड प्लांट जे आहेत ते सिमिलर आहे कोणतं, रिसेंबल फिमेल बीज इन द साईज, कलर अँड द मेकिंग्स. मार्किंग सोन म्हटले. सो मेल बीज कोणता, सोडो कॉर्पोरेट. आता ही टर्म महत्वाची, सोडो कॉप्युलेट सोन म्हटले. पण त्याला असं वाटते कोणतं, हे जे आहे पूर्णपणे आपल्या थोडक्यात जे फिमेल बीज जे आहेत ते सारखं दिसतंय, हे त्याला अट्रॅक्ट होतं पूर्णपणे. बघा त्याला काय आपण सोडो कॉप्युलेट असं म्हणतो. विथ द फ्लावर अँड द डस्टेड विथ द पोलन. म्हणजे काय, हा जर कीटक याच्यावरती बसलेला असं वाटतं की आपलं फिमेल पार्टनर वगैरे आहे, तो जवळ येतो आणि तो जवळ आला कोणत्याही झाडाला पूर्णपणे अटॅक होतो. अटॅक झाला त्या झाडावरती बसतो तो आणि तो बसला त्याला काहीच भेटत त्याच्यामध्ये, काहीच भेटत, तो काय अटॅक होतो आणि तो अट्रॅक्ट झाला परत दुसऱ्या झाडावर जाऊन बसतो आणि त्याला असं वाटतं कोणता आपण जो फिमेल फ्लावर जे फिमेल जे बीज आहे ते आपल्याला भेटली, तरी पण तसं होत नाही. आणि तो जर या जागेवरून जर या जागेवरती गेला, तो त्याचे पोलन जे आहे दुसऱ्या जागेवरती काय होतो, स्प्रेड करतो. म्हणजे झाड त्याचा वैयक्तिक फायदा करण्यासाठी ते कीटकांना आकर्षित करतो आणि कीटकांना आकर्षित केलं पण त्याचे पोलन पूर्णपणे एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी झाड त्याचा फायदा करून घेतो. ठीक आहे, तो नेक्टर आहे. पण बघा when these bees pseudocopulates with the another flower it the transfer pollen to it. म्हणजे अशा वेळेस कोणता, जेव्हा एअर, वॉटर आणि अजून पण काही अवॉइड फॅक्टर वगैरे असतील ते जेव्हा भेटत नाही या झाडांना, तेव्हा ते झाडं कोणता असा पूर्णपणे पॅटर्न वापरून काय करतात, ते पोलन ग्रेन जे आहेत किंवा पोलन जे आहेत ते ट्रान्सफर करायचा प्रयत्न करत असतात.
ठीक आहे, अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे आपला ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा इथे संपलाय. बाकीचा पाठ आपण वाचलं उद्या बघू.